विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये लक्षात घ्या, चौथा पार्ट आहे आपला. प्रत्येक पार्टमध्ये आपण 1-2, 1-2 रिएक्शन्स तुम्हाला प्रोव्हाईड करतोय आणि असं सलग आपण 45 डेज घेणार आहे आणि सगळ्या रिएक्शन्स कव्हर करणार आहे. ओके. आज मी घेणार आहे ग्लुकोजचं प्रिपरेशन. आता ग्लुकोज म्हटलं की सगळ्यांना माहित आहे C6H12O6. पण हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. ग्लुकोजमध्ये ना अल्डिहाइड ग्रुप असतो. अल्डिहाइड ग्रुप म्हणजे कुठला? CHO ग्रुप. ओके. इथं CHOH 4 टाइम्स असतं लक्षात घ्या आणि खाली इथं आहे CH2OH. चेक करा C6H12O6 होतंय. बरोबर आहे. पण या व्हिडिओमध्ये मला फक्त ग्लुकोजच्या प्रिपरेशन रिएक्शन्स तुम्हाला करायला लावायच्या आहेत. आता ग्लुकोजच्या प्रिपरेशन रिएक्शनचा स्टडी करायचा आहे ना आपल्याला, तर प्रिपरेशन रिएक्शन फक्तच 2 आहेत. त्यातली कुठलीतरी एक एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस खूप आहेत लक्षात घ्या. तर आता मी तुम्हाला सांगतो लागणारे रिएक्टंट कुठले आहेत अगोदर समजून घ्या. शुगर आहे आणि स्टार्च. मग ॲक्चुअली जेव्हा शुगर पासून मी ग्लुकोज तयार करतो, तेव्हा मला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोन्ही मिळतात. मग त्याचं सेपरेशन आलं. सेपरेशन म्हणलं की एवढं ईझी नाहीये. मग लार्ज अमाउंटमध्ये मला जर ग्लुकोज प्रिपेअर करायचं असेल, तर ही मेथड बरोबर नाहीये. मग ह्याला आपण लॅबोरेटरी मेथड म्हणूया आपण. पण मोठ्या प्रमाणात तुम्हाला ग्लुकोज तयार करायचा आहे, स्टार्च पासून तयार करतो. स्टार्च हे बटाट्यामध्ये असतं, कॉर्न मक्यामध्ये असतं लक्षात घ्या. त्याच्यापासूनच ग्लुकोज तयार होतं. ग्लुकोजच्या फॅक्टरीज ना भरपूर ठिकाणी असतात बरं का लक्षात घ्या. रॉ मटेरियल हेच आहे, स्टार्च. आता शुगर म्हटलं की पहिला फॉर्म्युला आला पाहिजे. त्यात C12 असतं, H22 आणि O11 लक्षात घ्या. स्टार्च म्हणलं की C6 आहे, H10 आहे आणि O5 आहे. ओके. मी तुम्हालाच करायला सांगणार आहे. आता मेन काय सांगतो लक्षात घ्या व्यवस्थित हां, की छोटासा 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. जरा तब्येत ठीक नाहीये. त्यामुळे मी उशीर पण झाला व्हिडिओ तयार करायला थोडासा म्हणूया आपण. पण अतिशय महत्त्वाचं काय लक्षात घ्या, की तुम्ही स्वतःहून करणार आहे. 2 फॉर्म्युला लक्षात आलं, की समजून घ्यायचं. दोन्ही रिएक्शनमध्ये तुम्हाला फक्त हायड्रोलिसिस करायचं. बघा ना, जर मी या 2 हायड्रोजन ॲड केले तर 22चं 24 होतील. 1 ऑक्सिजन ॲड केला 12 होतील. पण आपल्याला जे ग्लुकोज तयार होणार आहे, त्यात C6H12O6 पण जे फ्रुक्टोज आहे त्याचा फॉर्म्युला पण C6H12O6 आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. ग्लुकोज हे पॉलिहायड्रॉक्सी अल्डिहाइड असतं आणि फ्रुक्टोज हे पॉलिहायड्रॉक्सी कीटोन असतं लक्षात घ्या. पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे ना. मग झाली की रिएक्शन. बरं आता हे ग्लुकोज आहे आणि हे फ्रुक्टोज आहे. ह्यांना सेपरेट करण्यासाठी त्यांना अल्कोहलमध्ये डिसॉल्व्ह करतात. आता ॲक्चुअली ग्लुकोज हे इन्सोल्युबल आहे अल्कोहलमध्ये त्यामुळे ते सेपरेट होणार. आलं लक्षात. मग एवढं सगळं लिहायचं आहे 2 मार्काला. पण जर मला आता स्टार्च पासून तयार करायचं आहे, तर मोठ्या प्रमाणात तयार करायचं आहे ना इंडस्ट्रियल कमर्शियल मेथड तर मी इथं N टाइम्स घेतोय. त्यामुळं H2O सुद्धा N टाइम्स घेणार. त्यामुळे C6H12 आणि O6 हे सुद्धा N टाइम्स तयार होतील म्हणजे मोठ्या प्रमाणावर. ओके. आता लक्ष द्या. इथं आणि इथं सुद्धा ॲसिड यूज होतं आणि या स्टार्चमध्ये आता तुमच्या नवीन पुस्तकात दिलंय का नाही मला माहीत नाही पण जुन्या सिलेबसमध्ये दिलं होतं. इथं जे ॲसिड होतं ना, त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी चॉक पावडर यूज करतात. H2SO4 ॲसिड यूज होतं. त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी कुठली पावडर? चॉक म्हणजे खडूची पावडर यूज करतात. त्याची रिएक्शन होऊन ते न्यूट्रलाइज होतं लक्षात घ्या. मग आता काय करणार मला सांगा पटकन? ग्लुकोजच्या प्रिपरेशन रिएक्शन कितीला आहेत सांगा? फक्त 2 आहेत. कुणापासून? एक शुगर, ती लॅबोरेटरी मेथड आहे. स्टार्च, ती कमर्शियल मेथड आहे. शुगरचा फॉर्म्युला काय? C12 लक्षात ठेवा आणि कार्बोहायड्रेट्समध्ये H22O11 जेवढे हायड्रोजन त्याचे ऑक्सिजन हाल्फ असतात. 10, 5 हे लक्षात घ्या. ओके, मग हा छोटासा व्हिडिओ थांबवतोय. पटकन प्रिपरेशन करा. ऑल द बेस्ट.